पाचवी बातमी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची। राज्यात बोगस रेशन कार्ड असल्याची मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे। राज्यात तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। आधार सोबत रेशन कार्ड जोडल्यामुळे बोगस कार्डाबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं। बोगस कार्डचा आकडा 1.5 कोटींपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे। बोगस कार्डमुळे मोठ्या प्रमाणात धान्य काळ्या बाजारात जातं, त्यामुळे पुढच्या 3 महिन्यात सर्व रेशनिंग दुकानांवर पॉज मशीन बसवण्यात येईल। तसंच बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित केलं जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली। आतापर्यंतच्या आधार शेडिंगमध्ये लक्षात आलेलं आहे 1 कोटी रेशन कार्ड अस्तित्वात नाही आहेत। 1 करोड आणि हे 1 कोटीच्या वर जातील, 1.5 कोटीपर्यंत जातील। याचा अर्थ काय आहे की आपण ते धान्य देतो ते एक तर काळ्या बाजारात चाललाय किंवा कुठेतरी वेगळीकडे चाललाय। म्हणून आपण जे सांगितलं त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीचा उपयोग करत एकीकडे आपण आधार सीडिंग त्याचं केलं, प्रत्येक दुकानाला पॉस मशीन आपण देतोय, त्याची ऑर्डर प्लेस झालेली आहे, त्याचं टेंडर झालं, त्याची ऑर्डर प्लेस झालेली आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ मॅक्सिमम दुकानांमध्ये, थोडं मागे पुढे होईल, पॉस मशीन जाईल। ती पॉस मशीन गेल्यानंतर पूर्णपणे ज्याला आपण बायोमेट्रिक म्हणतो या पद्धतीनेच आपल्याला त्या ठिकाणी रेशनचं धान्य देता येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।